नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधली मोठी अपडेट आता समोर येतेय। 3 फरार आरोपींपैकी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आलेली आहे। डॉक्टर वायबसेनेच घुले आणि सांगळेला पळून जाण्यास मदत केलेली होती। वायबसेच्या चौकशीनंतरच घुले आणि सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आलेली आहे। मुख्य आरोपीला आता पुण्यामधून अटक करण्यात आलेली आहे। कृष्णा सुंदरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, आपण पाहतोय की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्याचे 2 सहकारी मागच्या काही दिवसापासून फरार होते। सीआयडी कडून त्यांचा शोध सुरू होता। त्याचबरोबर जी एसआयटी स्थापन करण्यात आली त्या एसआयटीतून सुद्धा वेगवेगळे पथकं बनवून वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र सीआयडी आणि एसआयडीच्या हाती हे आरोपी लागले नाहीयेत, तर बीड पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। आणि काल आपण पाहतोय की संभाजी वायबसे नावाचा जो डॉक्टर आहे या परिसरात राहणारा, त्याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यानंच या आरोपींना पळून जाण्यात मदत केल्याचं निष्पन्न झालेला आहे। त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यानं आरोपींचा ठाव ठिकाणा सांगितलं आणि त्यानंतर पुण्यातून या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचं कळतं आहे। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना बीड पोलिसांनी पहिल्यांदा ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांचा ताबा जो आहे तो एसआयटीला दिलेला आहे। कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सध्या एसआयटी कडून सुरू आहे। आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वामध्ये हे पथक काम करत आहे। त्यामध्ये जवळपास 10 अधिकारी आहेत आणि सगळे बीडच्या जे काही क्राईम ब्रांच आहे किंवा केज पोलीस स्टेशन आहे तिथले हे सगळे अधिकारी आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातो। त्यामुळे दोन्ही आरोपींचा ताबा सध्या एसआयटीला देण्यात आलेला आहे। एसआयटी कडून त्यांना रितसर कागदोपत्री अटक दाखवली जाईल आणि त्यानंतर त्यांना दुपारच्या सुमारास केजच्या कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि यावेळी रिमांड घेताना नेमकं काय पोलीस मुद्दे मांडतात किंवा एसआयटी कडून कुठले कुठले मुद्दे ठेवले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे खंडणी प्रकरणात असलेले आरोपी असलेले वाल्मिक कराड यांचा या हत्येच्या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा आरोप राजकीय नेत्यांकडून केला जातोय। मात्र अद्याप तरी वाल्मिक कराड यांना हत्येच्या प्रकरणामध्ये आरोपी बनवण्यात आलेले नाहीये। मात्र सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांच्या अटकेनंतर आता येत्या काळात काय काय खुलासे होतात हे पाहणं। धन्यवाद कृष्णा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर